विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सन्माननीय अध्यक्ष, कारखान्याचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय अध्यक्ष धीरज देशमुख, माजी आमदार विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वैजनाथराव शिंदेजी, लातूर शहराच्या सन्माननीय महापौर आदरणीय सौभाग्यवती जयश्री ताई भालचंद्र सोनकांबळेजी, आबासाहेब पाटीलजी, जागृतीचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, गणपतराव बाजोळगे गुरुजी, रेनाचे चेअरमन अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सन्माननीय संचालक श्रीशैल उडगे, प्रवीण पाटील, रवींद्र काळे, प्रमोद जाधव, संतोष देशमुख, सचिन पाटील, श्रीकांत बैले, महेश चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव काळेजी, कार्यकारी संचालक पंडित देसाई, व्यासपीठावर उपस्थित असलेले मांजरा कारखान्याचे सारे सन्माननीय संचालक, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, मांजरा परिवाराचे व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे सन्माननीय संचालक, जिल्हा बँकेचे सारे सन्माननीय संचालक, लातूर शहर महानगरपालिका कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर पंचायत समिती, लातूर जिल्हा परिषद, याचे सारे सन्माननीय लोकप्रतिनिधी, या सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेले सभासद बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, मांजरा कारखान्याची ही सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होते आणि या सभेला एक परंपरा आहे. ही सभा म्हटलं की आपल्याला आठवण होते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची. मांजरा कारखाना हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा जीव का प्राण. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी
4 दशकांपूर्वी याची नीव रोवली. आणि आता 42वी ही अधिमंडळाची सर्वसाधारण सभा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि कदाचित 45 वर्ष झाले असतील मांजरा ही कल्पना साहेबांना सुचून. 45 वर्ष. काल परवा विलास सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली. आणि ती 24वी अधिमंडळाची सभा होती. ही 42वी अधिमंडळाची सभा आहे. आणि मग मांजरा परिवारामध्ये मग रेणा कारखाना, संत शिरोमणी मारुती महाराज कारखाना, विलास कारखाना, जागृती कारखाना, 21 कारखाना. तर या सगळ्या कारखान्यांनी मांजरा कारखान्याकडनं प्रेरणा घेतली आणि साखर उद्योगामध्ये पदार्पण केलं. आणि मग एक विचार जेव्हा एखाद्याला सुचतो, तो विचार काय करू शकतो हे आज आपल्या जिल्ह्यानंच नव्हे, महाराष्ट्रातनच नव्हे, भारतानंच नव्हे तर जगानं पाहिलंय. असं मी म्हणालो तर ते चुकीचं होईल. आज इथं यावं, काय बोलावं, खरं म्हणजे आपण इथं सारे येतो ऐकण्यासाठी. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकराव काळे यांनी विस्तृतपणे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. इत्थंभूत माहिती त्यांनी आपल्यापुढे सादर केलेली आहे. आणि अधिमंडळाची सभा म्हटल्यानंतर ही माहिती सभासदांसमोर मांडावी लागते. अधिमंडळाच्या सभेचे काही नियम आहेत. सभेची कार्यवाही ही आपल्याला पूर्ण करावी लागते. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं काम जे अशोकराव काळेंनी सांगितलं त्याची पुष्टी धीरज यांनी दिली. आणि म्हणून हे ऐकल्यानंतर ही सगळी औपचारिकता आहे. आज अधिमंडळाच्या सभेमध्ये आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या अध्यक्षतेखाली वर्षभर जो कारभार झाला त्याला टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून ज्यांच्याकडे पाहून इतर प्रेरणा घेतात, मला असं वाटतं की हे आपलं भाग्य आहे की ते आज आपल्या परिवाराचे प्रमुख आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आता आपण इथं जेवढे आहोत त्यांच्या समोर जे बसलेत, त्यांच्या पाठीमागे जे बसलेत आणि त्यांच्या शेजारी जे बसलेत ते सगळेच त्यांना चिंता स्पर्शच करू शकत नाही.
सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत. प्रश्न उपस्थित होण्या अगोदरच मार्ग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जे उभं केलं ते पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी करत असेल तर ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब करतात. यांत्रिकीकरण कधी ध्यानीमनी सुद्धा कोणाच्या नव्हतं. अनेक कारखान्याच्या बैठकांमध्ये सुद्धा आम्ही उपस्थित राहत असताना ही चर्चा होत असे. कशा एकदम टोळ्या बंद करायच्या, कसे एकदम मजूर बंद करायचे, काय होईल, ऊस तुटला जाईल का नाही. तुमच्यापैकी अनेकांना हे माहिती आहे की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी निश्चय केला की आपल्याला 100% यांत्रिकीकरण करायचं आहे आणि त्या दिशेने पावलं उचलली. आणि धीरज यांनी सांगितलं की जगामध्ये विक्रम नोंदवला यांत्रिकीकरणाचा आणि त्यासाठीच आपल्याला भारतातला मानाचा DSTA, तुम्हाला माहिती आहे, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, स्वातंत्र्यपूर्व काळातली ही जी एक नामवंत संस्था आहे, त्यांनी मांजरा कारखान्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना सन्मानित केलं. हे काही साधं नाही. आज अमेरिकेमध्ये, ब्राझीलमध्ये, थायलंडमध्ये, चीनमध्ये, युरोपमध्ये सगळीकडे आता 100% यांत्रिकीकरण झालेलं आहे. पाश्चात्य देशामध्ये तर ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर सुद्धा त्याला एअर कंडिशन्ड केबिन आहे. एअर कंडिशन ट्रॅक्टरवर बसून AC लावून शेतामध्ये तो काम करतो. त्या दिशेने आता यांत्रिकीकरण होत चाललंय. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या यांत्रिकीकरणाला जी सुरुवात झालेली आहे ती गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका. मजुरांनी काय फक्त मजुरीच करायची का? मजुराच्या पोरानं फक्त मजूरच व्हायचं का? हा सुद्धा विचार काकांनी मांडला. आज तो मजुराचा पोरगा इनफिल्डरचा मालक झालाय, हार्वेस्टरचा मालक झालाय, ट्रॅक्टरचा मालक झालाय, ट्रकचा मालक झालाय. आणि म्हणून हा जो काही आमूलाग्र बदल, आणि मांजराने तर सगळे रेकॉर्ड मोडले. रिकव्हरी कमी होईल, 65च येईल, ऊसच येणार नाही, नुकसान होईल, हे सगळं होऊन देखील रिकव्हरी सर्वोत्कृष्ट आहे. ऊसाचा भाव सर्वाधिक आहे. आणि आता मराठवाड्यातले, विदर्भातले, पश्चिम महाराष्ट्रातले आपल्या मांजरा कारखान्याला भेटी देत आहेत. हे तुम्ही केलं कसं? तो दिवस दूर नाही की जेव्हा उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटकातले सुद्धा लोक आपल्या लातूर येथे येतील आणि हे नेमकं तुम्ही कसं केलं हे विचारतील. याला आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणत असत, लातूर पॅटर्न. याला काय म्हणावं? याला लातूर पॅटर्न. आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार आला, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं कर्तृत्व आलं, तिथं मागे वळून पाहण्याची गरज कधी भासली नाही. हे तुम्ही उघड्या डोळ्यानं गेली 50 वर्ष पाहताय. सरकार सुद्धा 5 वर्षात बदलतं.
10 वर्षात 15 वर्षात सरकार बदलतात, पण हे सरकार हे 50 वर्ष बदललेलं नाही आणि पुढची 50 वर्ष बदलणार नाही. आपण उगाच चर्चा करतो, ऋतिक रोशन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, उगाच चर्चा करतो. फिल्मों के ये सारे हीरो इनके सामने है झिरो. आपल्यासाठी हिरो कोण? धीरजनी सांगितलं की नाही, अडचणीत जो धावून यायचा, अडचणीमध्ये जो मदतीला येईल तोच आपला हिरो. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, यांच्याकडे पाहूनच तर हा तालुका, हा जिल्हा, हे शहर चाललंय. म्हणजे आज लातूरच्या महापौर सुद्धा मांजरा पट्ट्यातल्या आहेत. जेवळी लातूरच्या महापौर, हे सारं आज तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं, प्रेमानं, विश्वासानं हे सगळं चाललेलं आहे. आणखी आपल्याला खूप पुढे जायचं आहे. आव्हानं खूप आहेत, परीक्षा खूप आहेत. त्या सगळ्या आव्हानांना तोंड देत परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आपल्याला दमदार पावलं या पुढच्या काळामध्ये टाकायची आहेत. आणि आज पुन्हा एकदा तो निश्चय आपण करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. खरं म्हणजे अशोकराव काळे यांनी फार मनाचा मोठापणा त्यांनी दाखवला. ते असं म्हणाले की अमित देशमुखांचं मोलाचं सहकार्य आम्हाला आहे. माझी हरकत आहे. आता धीरज देशमुखांचं मोलाचं सहकार्य आहे असं म्हटलं तर मी ते मान्य करेन, ते आहेच. नाही नाही, तसं नाही, असं नाही. अहो, आता जिल्हा बँक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संस्थापक यांचं मोलाचं सहकार्य आहेच. बँकेशिवाय कारखाने टिकू शकत नाही. आणि म्हणून खरं म्हणजे मांजरा कारखान्याचा संचालक म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख, उपाध्यक्ष प्रमोद जाधव आणि त्यांचे सारे संचालक आणि सर्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांचं देखील कौतुक करावं लागेल. यांचे देखील आभार व्यक्त करावे लागतील. सर्क्युलर इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये धीरज यांनी आपल्यापुढे माहिती दिली आणि ते खरं आहे. आज महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजण्या इतक्याच जिल्हा बँका आहेत ज्या ठीक आहे. आणि मला असं वाटतं की खरंच जर ऑडिट केलं तर लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 ची बँक म्हणून घोषित करावी लागेल. 61 पुरस्कार मिळालेत मांजरा कारखान्याला, 61. म्हणजे आता कोणता पुरस्कार द्यावा हा प्रश्न पुरस्कार देणाऱ्याला पडलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कार्य करून त्याच्यामध्ये विक्रम नोंदवल्याबद्दल कारखान्याला पुरस्कार मिळालेले आहेत. आणि म्हणून हा जो परिवार आहे या परिवाराला दृष्ट लागणार नाही आणि तुम्ही लावू दिलेली नाही हे देखील मान्य करावं लागेल. अनेक लोक आले, टीका केली, टिप्पणी केली. मला असं वाटतं त्याची फार चिंता करायचं कारण आहे असं मला तरी वाटत नाही.
कारण आपला संबंध तुमच्याशी आहे, तुमचा संबंध आमच्याशी आहे. आणि मग परक्यानं येऊन इथं काही टीका टिप्पणी करायची आणि त्या टीका टिप्पणीला बळी पडायचं. निवडणुका तर तुम्ही बिनविरोधच दिल्या सगळ्याच कारखान्यांच्या, आणि येणाऱ्या काळात सुद्धा ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका सुद्धा घवघवीत यश मतदार राजा हा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्याशिवाय राहणार नाही. आता निवडणूक येणारच आहे ती जिल्हा बँकेची, आणि जिल्हा बँकेतही मला असं वाटतं सगळ्यांनाच माझी अशी कळकळीची विनंती आहे की एखाद्या संस्थेमध्ये जर चांगलं काम चाललं असेल तर तिथं निवडणूक लढवायची गरजच नाही. आणि फक्त राजकारण करण्यासाठी निवडणुका लढवायच्या हे न करता जिथं सहकार सुरक्षित आहे, विरोधासाठी विरोध कोणी करणार नाही अशीच भावना या निमित्तानं मी आपल्या पुढे व्यक्त करू इच्छितो. कारण इथेही अनेक मतदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपस्थित आहेत. आज मांजरानं जी काही घोडदौड साध्य केलेली आहे याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी काल परवा ऐकलं की आता रेणा सुद्धा 100% यांत्रिकीकरण, संत शिरोमणी मारुती महाराज सुद्धा 100% यांत्रिकीकरण असं सांगितलं त्यांनी मला. 100%. अजून एक नवा बदल, सकारात्मक बदल या निमित्ताने या ठिकाणी होतोय. तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, पिकाचे, पीक विम्याचे, पाण्याचे, सिंचनाचे, विजेचे. या सगळ्याच प्रश्नांच्या संदर्भामध्ये आम्ही सदैव सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करत असतो. स्मार्ट मीटर आता लावण्यात येत आहेत सगळीकडं, आणि स्मार्ट मीटर लावल्यापासून विजेचं बिल तिप्पट चौपट वाढलंय. अधिकाऱ्याला आम्ही फोन करतो, येतात आमच्याकडे शेतकरी, काही नागरिक, हे बिल चौपट आलेलं आहे. अधिकाऱ्याला विचारलं, हो एक 3 पट 4 पट बिल कसं येत आहे म्हटलं अचानक. ते म्हणले मीटर स्मार्ट आहे. मीटर स्मार्ट असल्यामुळं काय युवराज, बरोबर आहे की नाही? म्हणजे सामान्य माणसं बेजार आहेत. शक्तीपीठ महामार्ग आपल्या तालुक्यातून चाललाय. एके दिवशी बालाजी पांढरे आले बाबळगावला. असं आहे, तसं आहे, असा चाललाय, तसा चाललाय, भिंती होणार आहेत. ऐकून घेतलं मी. म्हणलं काय करायचं? नाही नाही म्हणलं अजिबात करायचं नाही. तिथं सभाही घेतली होती मुरुळा खोलेला. पंढरपूरला म्हणे दिंडी आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये. दिंडी तुम्हाला यायचंय मला. आता मला बोलवल्यावर मी किती लवकर येतो हे आता अनेकांना माहिती आहे, नाही का? यावं लागेल म्हणाले. सगळे आले होते. मी म्हणतो ठीक आहे, बघू, करू.
राजू शेट्टीचा फोन, बंटी पाटलाचा फोन, जयंत पाटलाचा फोन, आम्ही येतोय म्हटले तुम्ही या. पंढरपूरला गेलो, बालाजी पांढरे गावाकडे आले तेव्हा म्हणाले जीव देऊ म्हणाले, पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. चांगलं आहे, माझंही मन भारावून गेलं की आपला एक सहकारी जीव द्यायला तयार आहे. दिंडीला गेलो, पोचलो, 4-5 किलोमीटर पावसात ओलं चिंब झालं सगळं. पंढरीचे दर्शन घेतले वगैरे, तिथं सभा होती. जयंत पाटलाला, राजू शेट्टीला, बंटी पाटलाला मी म्हणालो, म्हणजे अनेक लोक इथं आले असतील म्हटलं विरोध करायला, पण लातूरून म्हटलं जीव द्यायला लोक आलेले आहेत. कुठं आहेत म्हटलं, बालाजी पांढरे, बालाजी पांढरे, बालाजी पांढरे. दिसलेच नाहीत, सापडलेच नाहीत. म्हणजे बालाजी पांढरे एवढे चाणाक्ष आहेत. बाबळगावला आले, मला सांगितलं आलंच पाहिजे म्हणून मला पाठवलं जीव द्यायला, आणि हे कपडे सांभाळत बसले. चौकशी केली तिथं, कुठे आहेत काय आहेत, काय म्हटले काही कदाचित ते म्हणले जायचं ठरलं होतं, मला रहित झालं म्हणून सांगितलं, माझी फसगत केली. असो, पण शक्तीपीठ महामार्ग जो आपल्या तालुक्यात चाललेला आहे, जिथं शेतकरी भूमिहीन होत आहेत, त्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांनी, आमच्या सहकार्याने आंदोलन पुकारलं आहे. आणि म्हणून बालाजी पांढरे त्यांचे सगळे सहकारी त्याच्या विरोधामध्ये दंड थोपटलाय त्यांनी. अहो, हे अशा हिंगोलीमध्ये मोजणीचं काम बंद झालं आणि लातूरमध्येही मोजणी ते होऊ देणार नाहीत, असे अनेक मुद्दे हे सरकार विनाकारण सामान्य माणसावर थोपवण्याचं काम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करताय. पर्जन्यमान कमी आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड नदी जोड प्रकल्प कागदावरच आहेत. एवढे हायवे, एवढे एक्सप्रेसवे, एवढे रिंग रोड होत आहेत, आणि आता 1,00,000 कोटीच्या खाली एकही काम नाही. कुठलंही काम म्हटलं की 1,00,000 कोटी, 1,50,000 कोटी, 1,25,000 कोटी, असं कधी घडलं नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेब सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री राहिले. आदरणीय शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिले. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री राहिले. कधीही महाराष्ट्राच्या तिजोरीवर कर्जाचं डोंगर उभं करून विकास साधावा असं त्यांना नाही वाटलं. हे कर्ज कोणी फेडायचंय, आणि म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीवर जर कर्ज झालं, ते कर्ज तुम्हाला फेडायचं. पेट्रोल, डिझेल, इन्कम टॅक्स, जीएसटी, स्थानिक कर, याचाही विचार तुम्ही तर करताच. मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे जंतर मंतर मध्ये झालं, आज भारत सरकार असं वाटतंय की आता ते इररेलेव्हंट होत चाललेलं आहे. सामान्य माणसाशी जी नाळ मजबूत पाहिजे ती सैल होत चाललेली आहे. आणि म्हणून
मी आपल्याला आज या निमित्तानं सांगू इच्छितो की 2029 साली या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि या लोककल्याणकारी कामाला अधिक बळ देण्यासाठी देशाचे नेते राहुल गांधी, देशाच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा विचार या भारतातले भारतीय स्वीकारल्याशिवाय राहणार नाहीत. आज ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. तुम्ही तर नेहमीच काँग्रेसला साथ दिलेली आहे. आमदार खासदार ठीक आहे, लातूर ग्रामीणमध्ये कमी फरकानं नाहीच म्हणतायत भिसे, नाही असं नाही. हा ते आता हे सुद्धा विसरून चालणार नाही. हे आपल्या मांजरा पट्ट्यात होतच कसं. आणि म्हणून आता लोकसभेच्या आणि विधानसभेच्याच निवडणुका आहेत. आता झाल्या सगळ्या. पंचायत समिती झाली, जिल्हा परिषद झाली, आता जिल्हा बँक होईल, महापालिका झाली. आणि म्हणून आपण आता हे ठरवलं पाहिजे की उद्याच्या विधिमंडळामध्ये, उद्याच्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार आणि आमदार हे सर्वाधिक संख्येनं कसे येतील तरच आपण सुरक्षित राहू. हे मला मुद्दामून या ठिकाणी या निमित्तानं सांगायचं. कारण आज ही सभा म्हणजे आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या परिवारातला अर्क इथं बसलेला आहे. आणि आपण जर ठरवलं जर किसी भी माई के लाल में इतना दम नहीं, कि वो हमको हाथ लगा सके. जेवढ्या फरकानं मी निवडून आलो तेवढ्या फरकानंच धीरज निवडून येऊ शकले नाही. काही होऊ शकलं असतं. लातूर ग्रामीण ही अधिक सुरक्षित जागा म्हणूनच आपल्या सगळ्याच मंडळीमध्ये चर्चा राहील. ग्रामीणहून कार्यकर्ते यायचे शहरात आणि आम्हाला सांगायचे काळजी घ्या बरं का, जरा बघा करा. कारण आम्ही बाहेरच होतो दिवसभर आणि ते योग्य होतं त्यांचं. काळजी होती म्हणून ते सांगायचे जरा बघा, इथं जा, तिथं बोला, हा काय करतोय बघा. तुमचं प्रेम, तुमची काळजी किंवा हे, म्हणून मला असं वाटतं की आता तुम्ही येणाऱ्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या 2-2.5 वर्षानं होतील. डिलिमिटेशन होईल, रचना बदलेल, महिला आरक्षण येईल, काय माहिती नाही काय होईल. काहीही झालं तरी लातूर ग्रामीण मध्ये आपण आपला झेंडा फडकवायचा. तुम्ही आता एकदा ठरवून टाका. अहो मला मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये विचारतात, काकांना विचारतात, मला विचारतात, तुमच्यापैकी अनेकांना तुमचे पाहुणे रावळे परगावी गेल्यावर विचारत असतील. आणि म्हणून एवढं राबायचं आणि मग पुन्हा तुम्ही जर काळजी वाहणार नसाल आणि तुम्ही जर कवच कुंडल आणि ढाल म्हणून आपली भूमिका बजावणार नसाल तर मग लढायचं कोणासाठी. काय जयचंद, प्लस होतं का मायनस होतं का. आणि मागच्या बर ठीक आहे, पास, तुम्ही पास बसा. की हे सगळं तुमच्या पुढे नाही बोलायचं तर कोणाच्या पुढे बोलायचं. आज खरंच आज इथं आल्यानंतर तुमच्याशी जो संवाद साधता येतो
याचा मला आनंद आहे. मांजरा कारखान्याने जी ठोस आणि ठळक पावलं उचललेली आहेत, आपण आज त्याचं कौतुक करतोय. मी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना पुन्हा एकदा आपल्या संचालक मंडळाच्या वतीनं, ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनी यांच्या वतीनं, मांजरा परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा शत धन्यवाद व्यक्त करतो. या 42व्या अधिमंडळाच्या सभेला माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.